चार विरोधी पक्षांचा चेहरा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे मी असं म्हणालो असं मानावं. मी असं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं, तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणती पर्वा न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा बनतो. मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला. आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षात असताना. राऊत साहेब, तुम्ही आत्तामध्ये 4 दिवसात जे घडलं ते बाहेर सांगायचं नसतं. मागच्या वेळेस 4 दिवसात जे घडलं ते बाहेर सांगितलं नाही म्हणून मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळेस जे काही घडतंय ते जनतेला सांगावं असं तुम्हाला वाटत नाही? मला प्रश्न तो नाही आहे. जनतेला जे सांगायचं ते आम्ही सांगितलं आणि तुमच्या माध्यमातून जनतेला जे पाहायचं आहे ते जनतेने 3 दिवस दिल्लीत पाहिलेलं आहे. आमच्या तिघांमधले संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत, आपुलकीचे आहेत. आपण स्वतः पाहिलं असेल, शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते हे वडिलकीच्या नात्यानं स्वतः उद्योगीकडे आले, बसले. इथे दिल्लीत आल्यामुळे अनेक मोठे नेते जे वरिष्ठ आहेत, मग दिग्विजय सिंग साहेब असतील किंवा अन्य कोणी असतील, ते स्वतः एका वरिष्ठतेच्या नात्यानं वडिलकीच्या नात्यानं इथे येऊन बसले. ठाकरे कुटुंबाविषयी एक आपुलकी आणि श्रद्धा असल्यामुळे ते इथे पवार साहेब आले होते, उद्धव साहेब बोलले होते की अदानी संदर्भात माझी काही चर्चा झाली नाही. त्यांनी काही सांगितलंय का अदानी विषयावरती तुमचे जे काही मतभेद आहेत ते आता दूर होतील का? अडाणी हा काही फार मोठा चर्चेचा विषय नाही. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा चर्चेचा विषय. एका व्यक्तीसाठी किंवा एका व्यक्तीला इतका मोठा प्रकल्प पेलवता येईल का, हा चर्चेचा विषय. आणि इतका मोठा प्रकल्प म्हणजे 8 लाख लोकांना घरं द्यायची होती. देशातला हा सगळ्यात मोठा गृहप्रकल्प असेल. 590 एकरची जमीन आहे, म्हणजे जवळजवळ 600 एकर. मुंबईतला सगळ्यात मोठा झालेला भूखंड असेल. सगळ्यात जास्त FSI चटई क्षेत्र त्यानिमित्तानं त्यात बिल्डरला मिळत आहे. तो कोणताही बिल्डर असेल. माननीय उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची भूमिका एवढीच आहे, ज्या प्रकल्पासाठी एक तुम्ही निविदा काढलेली आहे आणि ती निविदा ज्यांना मिळालेली आहे अशा बिल्डरला काम करू द्यायला कोणाची हरकत नाही. पण निविदेत नसलेल्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, ज्या गोष्टी त्या टेंडरमध्ये नाही आहेत, त्या जर तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल तर ते मुंबईच्या दृष्टीनं घातक ठरेल. मुंबई नष्ट होईल. मुंबई एका उद्योगपती होईल. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की धारावीमध्ये तुम्हाला पुरेसा FSI दिला आहे 590 किंवा 600 एकरच्या संदर्भात पुनर्वसन करण्यासाठी, आणि तो फायद्यात आहे बिल्डर. तरीही मुंबईतले 20 प्रमुख काय